काहीच का बोलत नाहीयेस? सांग ना एजींना तुझं रेवतीवर प्रेम आहे. यश, तिला पण बरव. बरव की. आतापर्यंत आपलं नातं फक्त जावाजावांचं होतं, पण आता आपण अजून एका नवीन नात्यात बांधल्या जाणार आहोत. हे घे. थँक्यू वहिनी. वहिनी, आपल्याला तर श्वेता सासू म्हणून या घरात हवी होती, पण ही तर आता अशी आलीच आहे. कशी का असे ना, माझी बहीण या घरात येते ना, मी आताच खूप खुश आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे, आपण एक चांगला मुहूर्त काढून एक तारीख ठरवूया. एजी, अहो श्वेता सारखी मुलगी. लीला याच्यावर डिस्कशन झालेलं आहे आणि हा प्रश्न या दोघांचा आहे. आता ह्याच्यात अजून कोणाचंही ओपिनियन नकोय. नाही एजी, यात माझी रेव पण इन्व्हॉल्ड आहे. पण आता सगळ्यांसमोर कसं सांगू मी तुम्हाला? पार्टनर, प्लीज तूच आता यातनं काहीतरी मार्ग दाखव. एजे, माफ करा, लहान तोटी मोठा घास घेते, पण तुम्ही तर म्हणाला होतात की श्वेताचं लग्न तुमच्यासारख्या तोलामोलाच्या घरामध्ये करून देईन म्हणून. पण हा यश म्हणजे तो अजून त्याच्या पायावर सुद्धा उभा नाही राहिला, तर मी या लग्नासाठी कशी तयार करू श्वेताला? यश त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होता आणि आता तो जॉबही शोधतोय. ही विल डू फाईन. हो, ते खरं आहे, पण त्या सर्टिफिकेटचा संसाराला काय उपयोग होणार आहे? म्हणजे तुम्हीच तर म्हणालात ना की तो जॉब शोधतोय म्हणून. स्टेबल नाही तर मग. हे बघ यश, तुझे रेववर जर खरंच प्रेम असेल ना, तू हा असा गप्प बसणार नाहीस. अरे यश, काय झालंय तुला? मी ज्या यशला ओळखते ना, तो हा असा नाहीये. तू वेगळाच कोणीतरी आहेस, जो जो कोणातरी दुसऱ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावायला निघालाय. मला तुझ्याकडे अपेक्षा नव्हती यश. आणि यश, तू मला वहिनी म्हणत असलास ना, तरी रेव बहीण आहे माझी. आणि मी तुला काय दुसऱ्या कुणाला तिचं आयुष्य पणाला लावून देणार नाही. त्यासाठी मला अख्ख्या जगाच्या विरोधात, अगदी एजंटच्या विरोधात उभं राहायला लागलं ना तरी चालेल. तर मी श्वेता आणि यशचं लग्न लावायचं ठरवलंय. आता श्वेता नव्याने तिचं आयुष्य सुरू करू शकेल. तिला जस्टिस मिळेल, ती सुधारेल. आणि आय होप हे दोघं एकमेकांवर सुखी राहतील. अजिबात नाहीये जी. तुम्ही श्वेताला न्याय देण्याच्या नादात यशवर अन्याय करताय. असं कसं तुम्ही त्याला न विचारता थेट लग्न ठरवलं? तिला स्टे आउट ऑफ इट. तुला काही माहित नसेल तर बोलू नकोस. माहितीये मला, यशनी तुम्हाला त्याच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची परवानगी दिली हेच ना. पण त्याला कुठे माहिती होतं की तुम्ही त्याचं थेट लग्न ठरवाल? तिला बास. नाही, आणि बरं ठरवलंच लग्न, पण तेही कोणाशी? ते श्वेताशी. तर श्वेता पहिले किती चांगली होती हे तुला पुन्हा ऐकायचंय का? नाही, अजिबात ऐकायचं नाही मला. आणि मुळात ती श्वेता कितीही चांगली असली ना, तरी यशचं प्रेम नाहीये तिच्यावर. आणि प्रेमाशिवाय लग्नाला काय अर्थ आहे?
प्रेम लग्नानंतरही होऊ शकतं. नाही होऊ शकणार, कारण का यशचं मुळात दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे. काय? होय जे यशचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्यांचं नातं प्रपोजच्या लग्नाच्या प्रॉमिसच्या पुढे गेलंय. कोण आहे ती मुलगी? तिला मी विचारतो, कोण आहे ती मुलगी? रेवती. यश आणि श्वेताची चांगली लिंक लागत होती. हा रेवतीचा ट्विस्ट मध्येच कुठून आला? रेवती? होय जे हे जे त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. तुम्ही का श्वेताला त्यांच्यामध्ये आणताय? आणि हे बघा, मी हे होऊ देणार नाही. ही लीला नेहमी काहीतरी गोंधळ घालते. रेवती जर या घरात लग्न होऊन आली तर लीलाला सपोर्ट मिळेल, असं होऊन चालणार नाही. मला माझ्या बाजूनी काम करणारं कोणीतरी या घरात आणायलाच हवं, आणि ती व्यक्ती म्हणजे श्वेताच आहे. रेवतीचा काही ना काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा.